जामकर साहेब मी काय केलंय ती तरी सांगा की मला. मी काय सुद्धा नाही केलं अहो. खाली बस. नाही नको राहू द्या. ए गप खाली बस. अहो साहेब मी खरंच काय नाही हो केलं. मी कशाला काय करेन. माझी बायको गायब आहे. मलाच टेन्शन आलं. तुम्ही मला संशयित आरोपी म्हणून धरून आणले इथं. तुम्ही असं काहीतरी वागता ना त्यामुळे सामान्य जनता पोलीस स्टेशनला जायला घाबरते बघा. टेलर तुमच्या बायकोची रक्तानं माखलेली साडी आणि चेन गावात सापडली. अहो साहेब तुम्ही 100 वेळा मला तेच विचार 100 वेळा मी तुम्हाला तेच सांगेन कारण मी काही केलेलंच नाही. तुला काय आम्ही पोलीस मूर्ख वाटतो? तू काय बी सांगशील आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा? सांग पडदेशी. तुम्ही असंच बोलणार. बरं दादा मला सांग तुम्हाला जे काही पुरावे सापडले ते काय सापडले? साडी चेन अजून काय सापडलं असेल तर ती. ह्या सगळ्यावरून कसं काय सिद्ध होतं रे मीच काहीतरी केलंय? काय पुरावा आहे तुमच्याकडे? तू सांग. सांगतो. आमच्या घरातले सगळे लग्नाला गेले. लालीजी त्यांच्या मागणं लग्नाला गेल्या. किती वेळ आहे? 15 मिनिटांनी. जाताना काय म्हणाला? मी लग्नाला चालले. तिकडनं घरी जाणार आहे. आई आजारी आहे. सोबत काय नेलं? एक बॅग एक बॅग आणि एक साडी. त्यांच्या प्रियकराची पत्र तुम्हाला कुठे सापडले? अहो त्यांची मला लय आठवण येत होती. कपाट हुडकत होता तेव्हा त्याच्यात मला सापडली. तुम्ही जो त्यांना फोन केला होता त्यावर काय बोलणं झालं? मी नाही फोन केला साहेब. त्यांचा फोन आला होता मला. ते त्यांच्या वडिलांच्या फोनवरतून फोन केला होता मला. नाही तुम्ही त्यांना बाईकवर जे सोडायला गेला होता तेव्हा काही बोलणं? बाईकनी नाही सोडलं साहेब. अहो एसटीने गेल्या त्या. मी म्हटलं मी येतो सोडायला. त्या म्हटलं नका येऊ दुकानावरचा. तर लगेच कळते हे पोपटासारखं पाठ केल्यासारखं बडबडतं. टेलर मला सांगा तुमच्या पत्नीचं गावात कुणाशी वैमनस्य नाही, वाद नाहीत काही? मी त्यांना कोण का गायब करायला? अहो भांडण तर माझं बी नव्हतं साहेब. सुखाचा संसार चालू होता. आमच्या सुखी संसाराला कोणाची नजर लागली काय माहिती. उलट मला टेन्शन आलंय. कोणीतरी मला या सगळ्या प्रकरणात मुद्दाम अडकवते. कोण? हा जो भाऊ. तुमच्या घरात वाद आहेत ना प्रॉपर्टीचे? नाही हो नाही साहेब. दादाचा राग असेल माझ्यावर. तो कसा बी वागत असेल माझ्या बरोबर. पण तो असं नाही काय करणार. मग 2 बायकावले देशमुख? नाही. तुमची पत्नी लाली? अच्छा म्हणजे तुम्हाला असं सुचवायचंय की हे सगळं तुमची पत्नी घडवून आणते. त्याला टेलर एक क्षण तुम्ही म्हणता तसं तुम्ही विश्वास जरी ठेवला तरी प्रश्न पुन्हा उरतोच ना. का